हरे नमः. धर्माचा अजून मूर्तिमान पुतळा, धर्माचा अजून मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भूवरी, दीक्षा देऊनी जो जगतिया, दीक्षा देऊनी जो जगतिया, बद्धास हो उद्धरी. बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रति भासला. व्यासा प्रति भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्रीशुकोवाच अंतर्हिते भगवती सहसैव्रजांगनाः अतप्यमुस्तवचक्षाणाः करिण्य इव यूथपम्. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला आणि सूत शौनकादिकाला सांगतात. याप्रमाणे भगवान गोपालकृष्ण अंतर्धान पावल्यानंतर सर्व गोपिका अत्यंत विरहाने व्याकुळ झाल्या आणि त्या विरहार्थ अशा अवस्थेमध्ये त्या हिंडू लागल्या, फिरू लागल्या. जेव्हा एका गोपीला भगवंतांनी सोबत नेऊन तिच्यासोबत क्रीडा केली हे कळल्याबरोबर त्या सर्व गोपिका त्या गोपिकेची महती गाऊ लागल्या आणि सांगू लागल्या की खरोखर तू धन्य आहेस. परंतु ती म्हणू लागली हे सगळं खरं आहे, पण भगवान गोपालकृष्ण आत्तापर्यंत माझ्यासोबत होते, पण आता मात्र भगवंत निघून गेले. मला अहंकार झाला, भगवंताला अहंकार सहन होत नाही आणि भगवंताच्या केवळ निरहंकार वृत्ती असेल तरच भगवंत प्रसन्न होतो, ही जाणीव प्रत्येकीला झाली. आणि मग सर्वांनी ठरवलं की आता आपण काही नाही, भगवंताला शोधत या ठिकाणी जायचे. या ठिकाणी विवरण केलं आहे. एवं भगवत कृष्णा लब्धमाना महात्मनः. लब्धमाना महात्मनः यावर चिंतन करताना श्रीधराचार्यांनी सांगितलं महात्मनो विमुक्त चित्तात. महात्मनः हा जो शब्द वापरला त्याचं कारण विमुक्त चित्तात हा अर्थ दिलेला आहे. विमुक्त चित्तात म्हणजे ज्यांचं चित्त मुक्त झालेलं आहे, ज्या मुक्त चित्ताच्या आहेत, ज्या चित्त अर्थात त्यांच्या संबंधी कुठल्याही प्रकारच्या सांसारिक इच्छा ज्यांच्या शिल्लक नाहीत, अशा त्या मुक्त अवस्थेमध्ये आहेत. आणि म्हणून महात्मना शब्दाचा महात्मनो विमुक्त चित्तात असा अर्थ श्रीधराचार्यांनी दिलेला आहे. आणि त्यावर टीका करताना खाली त्यांनी म्हटलं आहे की विमुक्त मना आसक्त चित्तस्य स्मात् इत्यर्थः. विमुक्त म्हणजे काय, तर विमुक्त म्हणजे मनासक्त चित्तम, ज्यांचं भगवंताकडेच फक्त चित्त आसक्त झालेलं आहे, ज्यांचं संसारातून चित्त मुक्त झालं आहे, बाजूला गेलं आहे आणि भगवंताशीच एकरूप झालं आहे. विमुक्त मना सक्तम चित्तमस्य चित्तम यस्य तस्मादपि इत्यर्थः. भगवंताशीच ज्या संलग्न आहेत अशा अर्थाने त्यांनी विमुक्त शब्द वापरला आहे. आणि याप्रमाणे भगवंताशी तल्लीन झालेल्या ह्या सगळ्या गोपिका विचार करू लागल्या की आता काही नाही, भगवंताशा भेट झाल्याशिवाय आपण थांबायचं नाही. आणि मग याप्रमाणे त्या हिंडू लागल्या आणि भगवंताची कीर्ती गाऊ लागल्या. भगवंता आपण या स्कंधामधल्या दशमस्कंधातला हा जो 31वा अध्याय आहे, त्या 32वा अध्याय आपण सुरू करतो आहोत. या अध्यायामध्ये गोप्य ऊचुः सगळ्या गोपिका म्हणू लागल्या. काय म्हणू लागल्या याचं विवरण केलं आहे. जयति तेधिकं जन्मना व्रज. या ठिकाणी जयति तेधिकं जन्मना व्रज श्रयत इंदिरा शश्वदत्रहि दयित दृश्यतां दिक्षु तावका त्वयि धृता सबस्तान विचिन्वते. या ठिकाणी सगळ्या गोपिका भगवंताचं चिंतन करताना त्यांचा जय जयकार करू लागल्या. जयति तेधिकं जन्मना व्रजः. हे भगवंता आपला जय जयकार असो. आपण व्रज या गोकुळामध्ये जन्माला आलात, परंतु आपण जन्माला आल्याबरोबरच श्रयत इंदिरा शश्वदत्रही. इंदिरा म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी, ही देखील आपल्यासोबत आली. लक्ष्मी अनपायिनी आहे, ती आपले पाय सोडत नाहीत
आणि म्हणून हे भगवंता दयित दृश्यताम दिक्षुतावकास्त्वयि धृतासवस्त्वाम विचिन्वते. हे भगवंता आपल्या या अलौकिक अशा प्रकारच्या स्वरूपाचं आम्हाला दर्शन घडू दे आणि आपला जय जयकार असो. याप्रमाणे त्यांनी विवरण केले. जयतीति हे दयिते जन्मना व्रजोधिकम यथा भवती तथा जयत उत्कृर्षेणे वर्षेण वर्तेयते स्मात् तत्वमत्र जातस्तस्मादि इंदिरालक्ष्मी रयत्र हि श्रेयते ब्रजमलम वर्तते. या ठिकाणी तुमच्या सोबत लक्ष्मीचा देखील वास आहे. याचं विवरण करताना पंडित वामन पंडितांनी यावर सुंदर टीका केलेली आहे. वामन पंडित म्हणतात, प्रगटलासी तू नंद गोकुळी म्हणून इंदिरा वासये स्थळी. याच ज्या वृत्तामध्ये हे वर्णन आहे, कामदा नावाचं वृत्त आहे. या कामदा नावाच्या वृत्तामध्ये भागवतकारांनी हे वर्णन केलेलं आहे. गोपीच्या तोंडून प्रगट झालेली स्तुती प्रगट केलेली आहे. आणि याच कामदा वृत्तामध्ये वामन पंडितांनी सुद्धा रचना करून म्हटलेलं आहे, प्रगटलासी तू नंद गोकुळी म्हणून इंदिरा वासये स्थळी सकळही सुखी या व्रजी हरी विरह दुःखिता गोप सुंदरी. अगदी त्याचप्रमाणे तोच अर्थ या ठिकाणी प्रगट केलेला आहे. त्यांच्या या सगळ्या विवरणामध्ये आपल्याला दिसतं की इथे संत गुलाबराय महाराज हे भक्तीचे 16 प्रकार मानतात. भक्तीचा एक प्रकार नाही, 9 प्रकारसुद्धा नाही, 16 प्रकार त्यांनी मांडलेले आहेत. आपण 9 प्रकार आपल्याला माहीत आहे. हे 9 प्रकार जे आहेत ते ज्ञानपूर्व उपासनेचे प्रकार आहेत. पण त्याच्यानंतर आत्मनिवेदन या प्रकारामध्ये लालन वात्सल्य हे ममता समर्पण आणि अहंता समर्पण या 2 गोष्टी आहेत. ममता समर्पण आणि अहंता समर्पण, लालन आणि वात्सल्य. लालनमध्ये ममता समर्पण आहे, वात्सल्यामध्ये अहंता समर्पण आहे. तस्यैवाहम हे लालनामध्ये मी त्याच्याचसाठी आहे. जसे आईला वाटतं आपल्या मुलाबद्दल लहान मुलाबद्दल, ही मी त्याच्यासाठी आहे. परंतु नंतर मम एवासौ, नंतर हा माझ्यासाठीच आहे, ही अशा प्रकारची भावना इथे निर्माण होते. इथे अहंता समर्पण ही भावना आहे. माधुर्य सर्व भाव ईश्वराच्या आलंबनामध्येच उठतात. सगळ्या प्रकारचे भाव ईश्वराच्या आलंबनामध्ये उठतात. अंतःकरणातील कोणती वृत्ती हा भगवंताचाच आविष्कार ठरते. मग ते प्रेम असो, राग असो, तिरपा कटाक्ष असो, रुसवा असो, हे सगळं भगवंताच्याच वृत्तीतून प्रेमातून प्रगटतं. आणि त्यामुळे या पराभक्तीचे 4 प्रकार या ठिकाणी संत गुलाबराय महाराज आपल्या काव्यामध्ये सांगतात. ते म्हणतात, माधुर्य भक्तीचे हे पराभक्तीचे 4 प्रकार आहेत. एक गुप्त संयोग शृंगार, दुसरा स्पष्ट संयोग शृंगार, तिसरा गुप्त विप्रलंभ आणि चौथा स्पष्ट विप्रलंभ. असे 4 प्रकार त्यांनी मांडलेले आहेत. आता याचं विवरण आपण करूच. गुप्त संयोग शृंगार, स्पष्ट संयोग शृंगार, गुप्त विप्रलंभ आणि स्पष्ट विप्रलंभ. आता या सगळ्या विवरणामध्ये आपल्याला दिसतं की गुप्त संयोग शृंगार जो आहे तो माधुर्य भक्तीचाच आविष्कार आहे. जसं रुक्मिणीने पत्र लिहिलं तेव्हा हे पत्र गुप्तपणाने लिहिलं, म्हणून हे गुप्त संयोग शृंगाराचं उदाहरण आहे. ईश्वराकडे ओढा आहे, भगवंताकडे ओढा आहे, पण शत्रूची भीती आहे, आपल्या भावाची भीती आहे. इकडे वडिलांची, आईची किंवा भावाची भीती आहे. ईश्वर प्रणिधानाच्या आड त्या ठिकाणी लोक येतात म्हणून भीती आहे. हा गुप्त संयोग शृंगार आहे. हा संतत्वाचा संघर्ष आहे. खरं म्हणजे पाना फुटे तव आखडी तो धणी तळमळीवनी वत्स जैसे, याप्रमाणे ज्याप्रमाणे आपण अंतःकरणातल्या भावना प्रगट करतो, पण प्रगट करताना कुठेतरी आडकाठी येते. ज्याला इंग्रजीमध्ये डार्क नाईट ऑफ द सोल असं न्यायमूर्ती रानडेंनी म्हटलं आहे की प्रत्येक संतांच्या जीवनामध्ये अशी एक घटना असते, असा एक प्रसंग येतो, अशी एक परिस्थिती येते की ज्या वेळेला त्यांना बाजूच्या लोकांच्या पासून त्रास होतो, त्यांना त्यांच्यापासून भीती वाटायला लागते.
किंवा कामक्रोधादी विकार त्यांच्या आड येतात, अडसर निर्माण होतो आणि या अडसरावर जेव्हा ते मात करतात तेव्हा ते संत होतात. इथे गोपीसुद्धा भक्त आहेत आणि त्या भक्त असल्यामुळे सुरुवातीला संसाराच्या अडीअडचणी आड येतात, संसारातील दुःख आड येतात, संसारातील पती पुत्र यांचे नकार किंवा त्यांचा विरोध हा आड येतो आणि त्यामुळे हा गुप्त संयोग शृंगार आहे. त्यानंतर दुसरी स्थिती कोणती आहे? गोपींची स्थिती ही घरामध्ये जाच होतोय, अंतःकरण भगवंताकडे धावतंय, पण भगवंताचा भेट होत नाही. त्याची समाजाबद्दलची भीती आहे मनामध्ये, अंतःकरणामध्ये. कात्यायनी व्रत करणाऱ्या ज्या गोपिका आहेत ते या प्रकारच्या आहेत की ज्या अंतःकरणातल्या ओढीनं भगवंताकडे आल्या खऱ्या, पण भगवंताची या ठिकाणी भेट नाही घेऊ शकल्या. त्यामुळं दुसरा जो प्रकार आहे तो स्पष्ट संयोग रूप आहे, स्पष्ट संयोग शृंगार. तो आता या ठिकाणी गोपिका सगळं काही सोडून आल्यात, हा दुसरा प्रकार आहे. ही दुसरी स्थिती म्हणा की आता त्या म्हणाल्या की नाही, गोपी या सगळ्या मुक्त ग्रहाशा, हा सगळ्या घरामधल्या ग्राहक ग्रस्त व्यसन रसनोच ग्राह विकलम, सगळ्या घरामधल्या पती सुतान्वयाद, पती सुत त्याचप्रमाणे अन्वय म्हणजे त्याचा संबंध, हा सगळा सोडून आम्ही तुझ्याकडे आलोत. परस्त्री पण झुगारलं देवा, आम्ही त्यांच्या स्त्रिया नाही आहेत, आम्ही त्या पतीच्या पत्नी नाहीत, आम्ही तुमच्याच आहोत. का? तर तुम्ही सगळ्या जगाचे पती आहात म्हणून. आम्ही तुमच्या पत्नी किंवा तुमच्या सेविका म्हणून आलो आहोत. इथे परस्त्री पण झुगारलं आहे आणि देवा आम्हाला परक मानू नका, आम्ही तुझ्याच आहोत. देवा आम्हाला परक मानू नका, आम्हाला दुसऱ्यांचं मानू नका, आम्हाला तुम्ही त्या पतीची पत्नी आहे, याची आई आहे, याची मुलगी आहे असं म्हणून तुम्ही जे परकेपणा माझ्या मनात निर्माण केला आहे तो सोडून द्या आणि आम्ही तुमच्याच आहोत, तुमच्याकडे आलोत. ही भावना इथे स्पष्ट संयोग रूपाने प्रगट झालेली आहे. तीव्र मनोवेग या ठिकाणी व्यक्त होतो आणि त्या देवाशी भांडतात. देवा तुम्ही फार धर्म सांगता का, पण आमचा धर्म ऐका, आम्ही या पद्धतीने तुमच्याकडे आलेलो आहोत. लाकूड जेव्हा अलग असतं तेव्हा ते लाकूड म्हणून आपण समजतो, पण जे अग्नीमध्ये एकरूप झालं की ते अग्निरूपच झालं. त्याला लाकूड म्हणून कोणी म्हणणार नाही, त्याला अग्नीच म्हणतील. त्याप्रमाणे आम्ही तुमच्याकडे आलोत, आता आम्ही तुमचं स्वरूप झालोत. अशा पद्धतीने प्रणय कलह करतात, कृतक राग व्यक्त करतात, अपराधी भावना व्यक्त करतात. आता या ठिकाणी ह्या सगळ्या गोपिका कुंजवनामध्ये आलेल्या आहेत. आणि आता तिसरा जो प्रकार आहे तो गुप्त विप्रलंभ. गुप्त विप्रलंभ यामध्ये माधुरी आहे. विप्रलंभ म्हणजे वियोग. आता ही स्थिती आहे विप्रलंभाची. विप्रलंभ म्हणजे वियोग. आता श्रीकृष्ण गुप्त झालेत आणि गुप्त झाल्यामुळं त्या कृष्णाच्या शोधासाठी निघाल्यात. कृष्णा आम्हाला किंचित अभिमान झाला, आम्हाला गर्व झाला, आमच्या सौंदर्याचा गर्व झाला आणि म्हणून तुम्ही अंतर्धान पावलात का? आता आम्हाला पश्चाताप होतोय. आता वियोगाची विरहाची पराकोटी झाली. आता विरह सहन होत नाही, वियोग सहन होत नाही. आता अनुतापाची परिस्थिती निर्माण झाली. जसं रामदास स्वामी म्हणतात, अनुदिन अनुतापे तापलो रामराया. देवा आम्ही प्रत्येक क्षणाला आमच्या मनात अनुताप निर्माण झाला आहे, पश्चाताप निर्माण झाला आहे आणि आम्ही तापून निघालोत. आता आम्हाला तुझ्याशिवाय चैन नाही, आमची वृत्ती विकल झाली आहे. आता लपलेल्या कृष्णाचा शोध घेण्यासाठी ह्या निघाल्यात. आणि यावेळेला जेव्हा राधेची भेट झाली तेव्हा तर त्यांना वाटलंच की कृष्ण आता इथेच कुठेतरी आहे, आपण याचा शोध घ्यावा. आणि इथून स्पष्ट विप्रलंभ सुरू होतो. आता जो आपण गोपी गीताचा विचार करतो तो स्पष्ट विप्रलंभ. आत्तापर्यंत जो विप्रलंभ होता तो गुप्त होता, पण आता राधेची भेट झाली आणि स्पष्ट विप्रलंभ सुरू झाला. वियोगाने व्याकुळ झाल्या. सांगा मुकुंद कोणी पाहिला. हां, ही गीत किंवा ही कविता आपण ऐकली असेल. सांगा मुकुंद कोणी पाहिला. हे मुकुंद कोणी पाहायला सांगा. आत्तापर्यंत आम्ही होतो विषय विकारी आणि सोडून गेला हा गिरधारी, सोडून गेला हा गिरधारी. आम्ही विषय विकारी होतो आत्तापर्यंत. आमच्या मनात विषय घेऊन, आमच्या मनात कामभावना घेऊन, आमच्या मनामध्ये भगवंताची केवळ स्पर्शेच्छा घेऊन आम्ही आलोत. पण आता मात्र देवा तुम्हाला आमचा विकार काढून टाकायचा होता, म्हणून तुम्ही आमच्यापासून दुरावलात. कारण तुम्ही विकाराला जवळ करत नाहीत,
तुम्ही ज्ञानी आहात, अध्यात्मशास्त्र आहात, तेव्हा आम्हाला तुम्ही सोडून गेलात, पण आमचा विषय विकार आम्ही सोडून दिला आहे. आता आम्ही विषय विकारापासून दूर झालोत. जड आणि चेतन हा भाव या ठिकाणी संपुष्टात आला. जड आणि चेतन कळेना, कारण त्या भ्रमित झाल्या, संभ्रमित झाल्या, किंवा या ठिकाणी महाभाव त्यांना प्राप्त झाला. हा महाभावाची अवस्था आहे. इथे ज्या स्वतः भ्रम निर्माण झालेला आहे. भ्रम या अर्थाने की तो आध्यात्मिक पातळीवरचा आहे. ही वेड आहे. हे वेड कोणतं आहे? हे वेड आध्यात्मिक पातळीवरचं आहे. या ठिकाणी क्षणात भगवान दिसतो आणि क्षणात गुप्त होतो, अशी स्थिती आहे. आणि म्हणून त्या सगळ्या झाडांना विचारतात, पाषाणांना विचारतात, कृष्णा, आम्ही या पाषाणांना तुझ्याबद्दलचं विचारतो, कृष्ण दिसला का? हे झाडांनो तुम्ही शांत का? पाषाणांनो तुम्ही शांत का? तुम्हाला कृष्णाचाच पदस्पर्श झाला. तुळशीला विचारता, तुळसे तू प्रफुल्लित काय ग? कृष्णाजवळ आला होता का तुझ्या? का कृष्ण हा तुझ्यावर जास्त प्रेम करतो म्हणून तू प्रफुल्लित आहेस? मुरलीला विचारलं, हे मुरली, तू नित्य कृष्णाच्या ओठापाशी असतेस, मुखाजवळ असतेस, केवढं भाग्य आहे तुझं. आणि मग त्या कृष्णाच्या लीला करू लागल्या. कृष्णरूप आपल्या अंतःकरणामध्ये साठवू लागल्या. कृष्णाच्या लीला करत करत संयोग आणि वियोग ह्या दोन्ही पातळीवर आहे. कृष्ण हा या ठिकाणी दिसत नाही, तो लुप्त झाला आहे, गुप्त झाला आहे, तो अंतर्धान पावला आहे, म्हणून वियोग आहे. पण कृष्णाच्याच सगळ्या लीला त्या करतायत म्हणून संयोग आहे. संयोग आणि वियोग या पातळीवर हे नाट्य आपल्याला इथं दिसतं. सर्व वृत्ती कृष्णाशी एकरूप झाल्यात आणि त्या आत्मसमर्पणाच्या भावनेतून झालेल्या आहेत. संयोगोपी वियोगोपी वियोगोप लालन रूपा माधुर्य भक्ती. माधुर्य भक्ती म्हणजे काय? तर संयोगोपी वियोगोपी. इथं वियोग आहे तरी संयोग आहे, कारण सतत कृष्णाचं स्मरण आहे ना. वियोग सगळ्यात श्रेष्ठ असतो, कारण वियोग आहे तर नुसता दिसायला वियोग आहे, पण अंतःकरणामध्ये संयोग आहे. अंतःकरण नेहमी एखाद्याचा वियोग झाला, एखाद्याचा विरह झाला, एखादा माणूस दूर गेला, आपला परमप्रिय आपल्यापासून दूर गेला, तर आपल्याला सतत मनामध्ये त्याचं चिंतन असतं. समोर असेल तर नसतं, पण दूर गेल्यावर असतं. आणि म्हणून हा वियोगच संयोग रूपाने या ठिकाणी प्रगट झालेला आहे. संयोगोपी वियोगोपी वियोगोप लालन रूपा माधुर्य भक्ती. ज्ञानाभिमानाचा लोभ झाला आणि या ठिकाणी आनंदांश प्रगट झाला. ही पंचलतिकेची, ज्ञानेश्वर कन्येची उच्चतम भावना त्यांनी प्रगट केलेली आहे. याप्रमाणे प्रेमाच्या उत्कटतेमध्ये सगळे भाव एकरूप झालेले आहेत आणि पतिव्रता ह्या स्त्रिया आहेत. आणि आज दास्य करतायत भगवंताचं. मी दासी तुमची आहे म्हणतायत. अखंडानंद सरस्वती यांनी याची मांडणी करताना असं म्हटलं आहे. अखंडानंद सरस्वती म्हणतात की जो धेनुकासूर भगवंतांनी मारला तो देहाध्यास आहे. देहाचा अध्यास, देहाचं आवरण हा धेनुकासूर आहे. नाग म्हणजे भोगासक्ती आहे आणि पूतना म्हणजे अविद्या आहे. आणि भगवंतांनी या सर्वांना ठार मारलं. याप्रमाणे शुकाचार्यांनी या भक्तिशास्त्राच्या अनुषंगाने हे विवरण केलेलं आहे. माऊली अमृतानुभवामध्ये म्हणतात की चित्त आणि चैतन्य एकरूप झालं, त्यांचं मिलन झालं, त्यांच्यामध्ये ऐक्य निर्माण झालं. चित्त आणि चैतन्य, चित्त म्हणजे गोपी आहे आणि चैतन्य म्हणजे कृष्ण आहे. या ठिकाणी शांत, शांताला लागलेली अनंताची ओढ असं याचं विवरण करता येईल. शांत म्हणजे थेंब ज्याला अंत आहे आणि अनंत म्हणजे ईश्वर, परमेश्वर, श्रीकृष्ण. म्हणून गोपी ह्या शांत आहेत आणि कृष्ण हे अनंत आहे. गोपी ह्या चित्त आहेत, कृष्ण हे चैतन्य आहे. म्हणून झाला भज्जू भज्ज कोलावा. माऊलींनी अमृतानुभवात म्हटलं झाला भज्जू भज्ज कोलावा. कोलावा म्हणजे काला. भज्जू भजन करणारा भक्त आणि ज्याचं भजन करावं तो एकरूप झाले. अशा कुठे झाला? भक्तीच्या घरी. हे फक्त भक्तीच्या घरी शक्य आहे. झाला भज्जू भज्ज कोलावा भक्तीच्या घरी. याप्रमाणे भगवंतांनी ही योगमायेचं स्वरूप या ठिकाणी प्रगट केलं आणि ते म्हणतात जयति तेधिकम जन्मना व्रज. प्रगटलाशी तू नंद गोकुळी म्हणून इंदिरा वासे हे स्थळी. आणि मग एकेका वाक्यामधून, एकेका शब्दामधून ही भावावस्था त्या प्रगट करतायत. त्या म्हणतात हे कृष्णा, तुम्ही आमच्या
या सुरतनाथ ते शुल्क दासिका या ठिकाणी खूप सुंदर विवरण केलेलं आहे. हे देवा, तुम्ही आज या ठिकाणी आमच्यापासून दुरावलात, परंतु आम्हाला माहिती आहे की तू आमच्यामध्येच आहेस, तू आमच्या जवळच आहेस, कारण तुमचं आणि आमचं नातं हे एकरूपत्वाचं आहे. हे देवा, या ठिकाणी आम्ही तुमच्या अशुल्क दासिका आहोत. आता दासी या शब्दामध्ये सुद्धा फरक आहे. दासी म्हणजे नोकर, काम करणारी, पण काही पैसे देऊन काम करणारे नोकर असतात. पण आम्हाला पैशाची गरज नाही, आम्हाला तू काही द्यावं म्हणून आम्ही आलो नाहीत. अशुल्क दासिका, पैसा नको, अडका नको, तुझं काही नको आम्हाला, पण अशुल्क म्हणजे काहीही मूल्य न देता आम्ही तुझी सेवा करायला तयार आहोत. म्हणजे आम्हाला काही अपेक्षा नाही. ज्याला भक्तीची श्रेष्ठ अवस्था म्हणतात, पराभक्ती म्हणतात, ती पराभक्ती ही आहे. म्हणून ते म्हणतात सुरतनाथ ते शुल्क दासिका वरद निघ्नतो नेह किंमधा. आणि देवा, तुम्ही का बरं निघून गेलास? तुम्हाला असं वाटतं का की आमचा वध व्हावा, आमचा मृत्यू व्हावा, आम्ही मरावं असं वाटतं का तुम्हाला? आणि मग कृष्णाशी भांडू लागल्यात. कृष्ण समोर नाही आहे, पण कृष्णाशी भांडू लागल्यात. तुम्हाला असं वाटतं का आम्ही आमचं जीवन संपवावं? मग आमचं जीवन संपवावं असं जर तुला वाटत असेल तर तू आम्हाला अग्नीपासून रक्षण का केलंस? तुम्ही विषजलाप्ययात, विषापासून रक्षण का केलं? नागापासून रक्षण का केलं? देवा, तुम्ही आमचं रक्षण आत्तापर्यंत केलं. विषजलाप्ययात, व्याल राक्षसात, वर्ष मारुतात, वैद्युता नलात, आत्तापर्यंत दावाग्नीपासून रक्षण केलं. त्याचप्रमाणे नागापासून रक्षण केलं, विषापासून रक्षण केलं, व्याल राक्षसात, मोठ्या अजगरापासून रक्षण केलं. आणि मग रक्षण करायचीच गरज नव्हती, आम्हाला मरू द्यायचं, आम्ही मेलो असतो. न खलु गोपिका नंदनो भवान. देवा, तुम्हाला वाटत असेल ह्या गोपिका केवळ एक जार म्हणून माझ्याकडे आल्यात, परपुरुष म्हणून माझ्याकडे आल्यात. नाही 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 देवा, आम्ही परपुरुष म्हणून तुमच्याकडे आलो नाहीत. आणि जर म्हणायचंच असेल तर परमपुरुष या अर्थाने तुम्ही परपुरुष आहात. संत ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलंय ना, रतले परपुरुषाशी. तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटलंय, रतले परपुरुषाशी. परपुरुषाशी मी रतले. परपुरुष, पर म्हणजे परमात्मा हाच पुरुष आहे, परमेश्वर हाच एकमेव पुरुष आहे, बाकी काही पुरुष नाही आहेत. खरा पुरुष कोण असेल तर तो भगवान आहे. म्हणून आपण पुरुष सूक्त गातो. हा पुरुष एवेदम सर्वै यद्भूतं यच्च भव्यम हुतामृतत्व शेषानो यदन्यो नातिरोहती. हा पुरुष कोणता आहे? हा पुरुष परमात्मा हाच एकमेव पुरुष आहे. आणि देवा, आम्ही या अर्थाने तुझ्याकडे एकरूप झालो. न खलु गोपिका नंदनो भवान. तू नंदाचा मुलगा म्हणून आम्ही आलो नाहीत, तू यशोदेचा पुत्र म्हणून तुझ्याकडे आलो नाहीत, तर अखिल देही नाम अंतरात्मदृक्, सगळ्या जगातला अंतरात्मा तुम्ही आहात, सर्व विश्वाची पालन शक्ती आपण आहात, म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. आणि देवा, तुम्ही आत्तापर्यंत आमचं रक्षण केलं. मग त्यापेक्षा तुम्ही आडामध्ये, आता परिस्थिती अशी आहे की तुम्ही गुप्त झालात, आमच्या समोर नाहीत, आणि आम्ही वणवण फिरतो तुझ्या भेटीसाठी. आडामध्ये एखाद्या माणसाला टाकावं आणि वरतून दोर कापून घ्यावा, तशी अवस्था आमची तू केलेली आहेस. एखाद्याला आडामध्ये सोडावं, एका कुपामध्ये सोडावं आणि वरतून दोर कापून टाकावा, तशी अवस्था तू आमची केलीस. आणि आम्ही एकाकी फिरतो आहोत. देवा, प्रणत देहिनाम पाप कर्षणम तृणतनार्गम श्रीनिकेतनम. हे देवा, फणिपणार्पितम ते पदांबुजम. आम्ही तुझ्या या पदांबुजाची अपेक्षा करतो आहोत, तुझ्या पायाची आम्ही अपेक्षा करतो आहोत. हे पाय कोणते आहेत तुझे? तुझे पाय साधे नाही आहेत. हे पाय कसे आहेत? तर फणिफणार्पितम, ज्या पायाने मोठ्या नागाला, एवढा मोठा कालिया नाग हा सुद्धा त्याची दमछाक केली. हा कालिया नाग सुद्धा तुझ्या पुढे नतमस्तक झाला. आणि या कालिया नाग म्हणजे कोण आहे हो? हा भोग आहे, भोग. कारण नाग हे भोगासाठी प्रसिद्ध असतात. अहिरिव भोगई परेहेति बाहुम. आपण हळदीचा मंत्र म्हणतो ना, त्यामध्ये अहिरिव भोगई परेहेति बाहुम जाया हेतिम परिमाधमानः. अहिरिव भोगई ही सगळ्यात भोगप्रधान कोण आहे? तर अहि म्हणजे सर्प. भोगवादी सर्प आहे, भोगप्रधान सर्प आहे. आणि त्या भोगावर तू पाय दिलास, मग आम्ही भोगाची अपेक्षा कशी करू हो? तुम्ही देखील आमच्या मनातला जो भोगवाद आहे तो
त्याच्यावरती पाय द्या. आमच्या मनामध्ये जर थोडाफार भोग शिल्लक असेल तर त्यावर पाय द्या आणि आमच्या मनातला भोग नष्ट करून टाकला. याप्रमाणे ते म्हणतात फणी फणार्पितं ते पदांबुजम कृणकुचेषु न कृंदिरच्छयम. या ठिकाणी ते म्हणतात रघुणीनी फणा कालिया फणी. वामन पंडित याचं विवरण करताना म्हणतात रघुणीनी फणा कालिया फणी दवडिला खळाचा शिरोमणी मदन दृष्ट हा आमुचे उरी पद तळे तसा मर्दिगा हरी. आमच्या मनामध्ये सुद्धा मदन हा नागाप्रमाणेच फणावरती काढतोय. आमच्या अंतःकरणातला जो मदन आहे तो नागाच्या सारखा फणावरती काढतोय. त्याला तू त्याचं मर्दन कर. तुझ्या त्या पायानी जसं तू नागमर्दन केलास तशा आमच्या अंतःकरणातला जो वासनारूपी नाग आहे त्याचं मर्दन तू कर. हरुणी दर्प कंदर्प हा हरी दवडी काळिया चे परी. ज्याप्रमाणे कालियाला तू दवडलंस तसा हरुणी दर्प कंदर्प हा हरी. हा कंदर्प म्हणजे मदन. कंदर्पाचा दर्प, दर्प म्हणजे गर्व, कंदर्पाचा जो गर्व आहे तो हरण कर. हरुणी दर्प कंदर्प हा हरी दवडी काळियाचे परी अरी. रवी सुतारधी कालिया जसा हृदयी आमुच्या कामही तसा. याप्रमाणे कालिंदीमध्ये जसा कालिया होता तसा आमच्या अंतःकरणात हा काम आहे. तेव्हा या कामाला तू नष्ट कर. याप्रमाणे हे भगवंता आणि या सगळ्या प्रार्थना करू लागल्या. जेव्हा तुम्ही या तृणांकुरावरती फिरता, वनामध्ये फिरता, श्रवण मंगलम श्रीमदाततम. देवा तुम्ही जेव्हा शील तृणांकुरे सीदती तिनः कल्यता मनः कांत गच्छती. जेव्हा तुम्ही या तृणांकुरावरून फिरता तेव्हा ते तृणांकुर तुमच्या पायाला टोचत असतील कदाचित. फिरसी गोधने चारितावनी पद तुझे व्रजी आठवू मनी दुःखवेतील के ते तृणांकुरी म्हणून बुडतो दुःख सागरी. तुझ्या पायाला ते टोचत असतील म्हणून आम्हाला दुःख होतंय देवा. आणि ज्या वेळेला तू संध्याकाळच्या वेळेला परत येतोस तेव्हा काय होतं अटतीयत भवानन्निकाननम तृतीयुगाते राम पश्यताम. ज्या वेळेला तू दिवसभर या रानामध्ये जातोस, वनामध्ये जातोस, तू नसतोस तेव्हा एक एक क्षण आम्हाला त्रुटीर्युगा येते त्वाम पश्यताम. तुला न पाहता त्रुटी म्हणजे एक पापणी लवावी. एक एक क्षण आम्हाला तुझा एक एक क्षण आम्हाला युगाप्रमाणे वाटतो. पापणी लावण्याचा जो वेळ आहे तो सुद्धा युगाप्रमाणे वाटतो. आणि संध्याकाळी जेव्हा तू परत येतोस ना तेव्हा तुझं ते स्वरूप पाहिल्यानंतर खरोखर आनंद वाटतो. कसा तर तुझ्या या केसांवरती धूळ साठलेली असते. घन रजस्वलम दर्शयन मुहुर्मनस्वरम स्वीरयच्छसी दिन परीक्षे नीलकुंतले वनरुहां बिभ्रदावृतम. तुझ्या या केसांवरती संध्याकाळचे ऊन पडलेलं असतं कोवळं कोवळं आणि जी धूळ आहे ती तुझ्या केसावर चमकत असते. त्या धुळीकडे पाहिल्यानंतर आणि तुझ्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला आनंद होतो. दिवसभर तू गाई वासरं चारून परत आलेला असतोस तेव्हा तुझ्या रूपाकडे बघून आमच्या मनाला आनंद होतो. हे भगवंता पती सुतान्वय भ्रातृबांधवा. आम्ही सगळं सोडून आलोत. आमचे पती, आमचे सुत, आमचे बांधव नकी विलंग घेते. अहो ही काही सोपी गोष्ट नाही आहे. घर संसाराचा त्याग करणं ही सोपी गोष्ट नाही. घर संसार त्याप्रमाणे त्यातल्या वस्तू ज्याचं प्रेम बाजूला टाकणं ही सोपी गोष्ट नाही. हे सोडून आम्ही आलोत. अतिविलंग घेते, हे अतिविलंग आहे. याप्रमाणे अशा तुझ्या रूपाचा वर्णन करत असताना तुझ्या अत्यंत अलौकिक रूपाकडे आम्ही जे पाहतो ते पाहताना बृहदरश्रियो वीक्षधामते मुहूर्तस्प्रिया मुझ्यते मना. आमचं मन मोहित होऊन जातं. याप्रमाणे ते म्हणतात हे देवा भगवंता तुझ्या या स्वरूपाचं आम्हाला लवकरात लवकर दर्शन घडव. नाही तर आता आम्ही थांबत नाहीत. आम्ही आत्ताच्या आत्ता फिरसी त्यापदी तू चहूकडे जणी यासही रूतती खडे. देवा तुझ्या पायाला खडे टोचत असतील, तृणांकुर टोचत असतील, हे पाय तुम्ही आमच्या छातीवरती ठेवा. आमच्या जवळ आमच्या हाताने ते धुवू द्या, त्याची सेवा करू द्या, म्हणजे तुझ्या पायाला आम्हाला स्पर्श करता येईल. आणि जर देवा तू जर प्रगटला नाहीस तर मग काय करू आम्ही? काही नाही. आता शेवटचा उपाय असा आहे की आम्ही आमच्या गळ्याला दगड बांधलेले आहेत, दोर बांधलेला आहे आणि आता आम्ही या यमुनेमध्ये उड्या घेणार. बस
इति गोप्या प्रगायंत्या. शेवटी तर त्या रडू लागल्या. अक्षरशः त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ लागलं. त्या रडू लागल्या. आणि हे देवा, आता जर तू सापडला नाहीस, तू भेटला नाहीस, तर आम्ही पुन्हा दुसऱ्या क्षणी तुला दिसणार नाहीत. रुरुदु सुस्वरम राजन. हे राजा, त्या रडू लागल्या आणि कंठ दाटून आला. त्या ओक्साबोक्षी रडू लागल्या. आणि मग कृष्ण दर्शन लालसाहा. कृष्णाच्या दर्शनाच्या लालसेने त्यांच्या अंतःकरण इतकं तीव्र झालेलं होतं. तळमळ एवढी पाडलेली होती, इतकी उत्कंठा दाटलेली होती. आणि आता जर कृष्ण दिसला नाही तर आता फक्त जीव देणं शिल्लक आहे. म्हणून भगवंतानी पाहिलं की बस, आता या भक्ताचा फार शेवट बघणं योग्य नाही, भक्ताचा अंत पाहणं योग्य नाही. भक्ताची परीक्षा भगवंतानी घेतली, यांच्या भक्तीची परीक्षा घेतली. ह्या कुठपर्यंत जातात पाहिलं. आणि आता जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की जीव द्यायला ह्या तयार आहेत, तेव्हा बस त्याच वेळेला तासामाभिर छौरी स्मयमान मुखांबुजा. भगवान ताबडतोब प्रगटले. गोपाल कृष्ण भगवान की जय. ताबडतोब प्रगटले. कसे? साक्षान मन्मथा. अहो, साक्षात मन्मथाचा बाप या ठिकाणी प्रगटला. भगवंताचं सौंदर्य काय वर्णन करावं. मन्मथापेक्षाही सुंदर, या मदनापेक्षाही सुंदर पितांबर धारण केलेला, वनमाला धारण केलेली, त्याचप्रमाणे चतुर्भुज मूर्ती, सुंदर अशा प्रकारचं चंदन चर्चित नील कलेवर पीत वसन वनमाली. चंदन लावलेलं होतं, निळं पिवळे वस्त्र धारण केलेलं होतं. आणि कानामध्ये कुंडल होते, कुंडल हलत होते. वनमाला गळ्यामध्ये धारण केलेली होती. आणि गंडस्मित युगशाली हास्य होतं भगवंताच्या मुखावर. ते म्हणतात चारू चरणमणी कुंडल मंडित गंडस्मित युगशाली. ज्ञानेश्वरांच्या पूर्वी 100 वर्ष जयदेव नावाचा एक कवी होऊन गेला. त्यांनी हे वर्णन केलेलं आहे. जयदेवानी म्हटलंय त्याच्या गीत गोविंद नावाच्या काव्यामध्ये की हे भगवंत कसा प्रगटला, तर चंदन चर्चित नील कलेवर पीत वसन वन माली. त्याचप्रमाणे या पिवळ्या चांबर धारण केलेला आणि चारू चलनमणी कुंडल मंडित गंड स्मित युगशाली, त्याप्रमाणे सुंदर अशा प्रकारचा हास्य करत भगवान प्रगटले. आणि हे प्रगटल्याबरोबर सगळ्यांना आनंद झाला. वा 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 वा, काय काची दधार दद्बाहू मंसे चंदन ऋषितम. कृष्णाला पाहिल्याबरोबर सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये प्रत्यक्ष भगवानच प्रगटला. समोर देव दिसतोय, कृष्ण दिसतोय. आणि मग आपला आत्माच परत आला, आपला जीवच परत आला, चैतन्य परत आलं असं वाटलं. आता एकेकीची एक स्थिती या ठिकाणी सांगितली आहे. कुणी कृष्णाकडे पाहिल्याबरोबर चंदन हातात घेतलं, कृष्णाला लावायला त्या चंदन घेऊन गेल्या. कुणी हातामध्ये विळा घेतला, त्या विळा कृष्णाला देऊ लागल्या. कृष्ण प्रगट झाल्याबरोबर प्रत्येक जणी काय काय करू लागल्या याचं वर्णन केलेलं आहे. कुणी हातामध्ये माला घेतलेली होती, कृष्णाच्या गळ्यात घातली. कुणी फुलं घेतले होते, कृष्णाच्या पायावर वाहिले. एवढं सगळं केलं. काही तर स्त्रिया अशा होत्या की त्या कृष्णाकडे तिरपच पाहत राहिल्या नुसतं. का रे कृष्णा, असं केलं होय, आम्हाला एवढा त्रास दिला का? एका भ्रुकुटी मारभ्य तिरपी भ्रुकुटी करून कृष्णाकडे रागाने बघू लागल्या. आता हा राग म्हणजे प्रेमच होतं. प्रेम संभ्रम विभला हा खोटा राग होता आणि एक प्रकारचा रुसवा होता कृष्णावरचा. त्याप्रमाणे कृतक राग प्रगट केला. तर कुणी डोळे झाकून घेतले, मी पाहतच नाही तुझ्याकडं, जा, आम्हाला नाही बघायचं तुझ्याकडं. आत्तापर्यंत आमचा एवढा त्रास आम्हाला दिला, आम्हाला शोधायला लावलं, मी पाहणार नाही तुझ्याकडे. कुणी डोळे झाकून घेतले. कुणी भगवंताकडे पुलिकांगू त्या ठिकाणी त्या वालुकेमध्ये बसले आणि मग झाडाखाली भगवान बसले. कुणी त्यांचे पाय धुवायला सुरुवात केली. आणि त्याप्रमाणे कृष्णाचं स्वरूप पाहिल्यानंतर सगळ्या म्हटल्या, नाही कृष्णा, आता नृत्य करायचं, आता गाणं म्हणायचं आहे सगळ्यांनी मिळून. मग कृष्णाला बसायला काय होतं, तेवढ्यात एक गोपिका आली. ती म्हणली, ओढणी टाकली, आपल्या जवळची ओढणी खाली टाकली. कृष्णा याच्यावर बसा, याच्यावर बसा. कृष्ण त्या ओढणीवर बसले. आणि ही ओढणी कशाची? भागवतकार म्हणतात हृदय सिंहासन. हृदयरूपी सिंहासनावर कृष्णाला बसवलंय. ओढणी नाही, ती हृदयावर घेतलेली होती, पण ते हृदयच तिने खाली अंथरलं. त्याप्रमाणे श्रीकृष्णाला हृदय सिंहासनावर बसवलं. आणि मग या ठिकाणी भगवान म्हणतात, हे पहा, आता तुम्ही खरोखर मला खरं उपकृत केलं. या ठिकाणी श्रीकृष्ण म्हणतात, गोपींनो, तुम्ही मला उपकृत केलं. का?
तर तुमच्यासारखं प्रेम मी पाहिलं नाही, तुमच्यासारखी भक्ती मी पाहिली नाही. तुम्ही खरोखर माझ्यावर उपकार केले कृष्ण म्हणतात. म्हणजे गोपिकांचं महात्म्य किती असेल की ज्या कृष्णाने त्यांच्यावर उपकाराची भावना प्रगट केलेली आहे की तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम केलं असं कुणी केलं नाही. कारण जगामध्ये देणं घेणं हा व्यवहार असतो, पण तुम्हाला काही द्यायचं नाही, काही घ्यायचं नाही, माझ्याकडूनही काही अपेक्षा नाही. तेव्हा अशा निरपेक्ष प्रेम करणारे खरं फक्त तुम्हीच आहेत. प्रेमाची परिभाषा फक्त तुम्हाला कळाली. भजन्तो भजतो एव करुणा पितरो यथा, अशा प्रकारचं प्रेम इतर कोणाचंही नाही. याप्रमाणे भगवंतांनी सांगितलं मा भजन दुर्जर गेह शृंखला. कृष्ण या ठिकाणी स्वतः म्हणतात की माझ्यासाठी तुम्ही दुर्जर गेह शृंखला, तुम्ही घरातल्या संसाराची शृंखला तोडली, संसाराचं बंधन तोडलं माझ्यासाठी आणि आलात असं कुणी करणार नाही. आणि केवळ स्वमृष्ट तद्व प्रतियातु साधूना, तुमच्यासारख्या साध्वी दुसऱ्या कुणी नाहीत. आणि न पारेयम निरबद्ध संयोजाम, तुमच्या उपकाराची परतफेड मी नाही करू शकणार, या जन्मात तरी करू शकणार नाही. तेव्हा न पारयेह निरबद्ध संयोजाम स्वसाधु कृत्यम विबुधायुषा पिबाहा या मा भजंतुर्जर गेह शृंखला समृष्टत्व प्रतियातु साधुना. आणि मग सगळ्या स्त्रिया म्हटल्या कृष्णा आता हा महारास या ठिकाणी रासक्रीडा आपण करू. आणि मग भगवंतांनी ही रासक्रीडा जी केली, यावेळेला ते म्हणतात 6 महिन्याची रात्र झालेली होती. ब्रह्मरात्र उपावृत्ते, ब्रह्मरात्र शब्द वापरलाय. ब्रह्मरात्र म्हणजे ब्रह्मदेवाची रात्र. 6 आपला एक दिवस म्हणजे त्यांचा 1 वर्ष असतं, त्याप्रमाणे ब्रह्मदेवाची रात्र म्हणजे 6 महिने एवढा काळ हा गेलेला आहे. आणि मग कृष्णाने त्यांनी सांगितलं नाही कृष्णा तुम्ही एक आहेत, आम्ही एवढ्या सगळ्या स्त्रिया आहेत, असं नाही चालणार. प्रत्येक दोघी स्त्रियांमध्ये एक कृष्ण, म्हणजे काही हरकत नाही. कृष्णाने तेवढी रूपं प्रगट केली. 2 स्त्रियांच्यामध्ये एक कृष्ण. 2 स्त्रियांच्या हाताला धरलं, दोन्ही गोपिकांच्या हाताला धरून कृष्ण नृत्य करू लागले. प्रीतेरन्योन्य बद्धबाहुभिः, एकमेकांच्या हातामध्ये हात गुंफले आणि नृत्य करू लागले. आणि नृत्य करता 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 त्या ठिकाणी ते म्हणतात आकाशामध्ये हा आवाज गेला. पैंजणाचा आवाज आहे. सगळ्या गोपिकांच्या पैंजणाचा आवाज होता, कृष्णाच्या पैंजणाचा आवाज होता, कमरेच्या कंबरपट्ट्यांचा आवाज होता, बांगड्यांचा आवाज होता आणि किंकिणी म्हणजे बांगड्या यांचा आवाज होता. आणि हा सगळा जो ध्वनी आहे, तो नाद तो आकाशापर्यंत गेला. सगळे देवस्त्रिया आल्या, देव विमानामध्ये दाटले. ते म्हणाले काय अलौकिक चित्र, हे अलौकिक दृश्य आहे, ते बघायला चला. याप्रमाणे तर तो दुंदुभयो नेदूर, आकाशामध्ये दुंदुभी वाजल्या आणि पुष्पवृष्टी आकाशातून या देवांनी केली. त्याचप्रमाणे जगुर गंधर्व पतया, गंधर्व गाऊ लागले, अप्सरा नृत्य करू लागल्या. वलयानाम नूपुराणाम, त्यांच्या वलयांचा नूपुरांचा घुंगरांचा आवाज हा सगळ्या आकाशापर्यंत गेला. आणि सप्रियाणाम अभूत शब्द तुमलो रास मंडले, आणि जे आनंद या ठिकाणी दाटू लागला, आनंदाचं भरतच आलं जणू काही. आनंदा दाटणी आनंदाची, आनंदा दाटणी आनंदाची, आनंदाची दाटणीच आनंदाला झाली. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. कर्पुरा कांडणी काय कोंडाकणी, आनंदा दाटणी आनंदाची. अहो कापूर कांडला तर त्यात कोंडा वेगळा निघतो काय? तुकाराम महाराजांनी म्हटलंय ना, कर्पुरा कांडणी काय कोंडाकणी. कर्पूर कांडला तर काय कोंडा वेगळा आणि कणी वेगळी निघती का? दोन्ही एकच असतं. तसा इथे आनंदच होता, दुसरं काही नव्हतं. असा अलौकिक आनंद भगवंताच्या सोबत. मध्ये मणिनाम हैमानाम, आणि ज्याप्रमाणे या सगळ्या रत्नाच्या मालेमध्ये एखादा हेम चमकावा, महामारकत चमकावा, त्याप्रमाणे भगवान निळ्या रंगाचे चमकत होते. सगळ्या 2 स्त्रियांच्यामध्ये भगवान होते आणि त्यांचे कुंडल हलत होते, माळा हलत होत्या, अंग हलत होतं. काय काय त्यांनी वर्णन केलं इतकं सुंदर की त्यांचे पदन्यास होत होता, त्यांचे हात हलत होते, त्यांचे गळ्यातल्या माळा हलत होत्या. त्याप्रमाणे घुंगर वाजत होते. कबर रचना ग्रंथयबध्वो, आणि या सगळ्या ज्या गोपिका आहेत त्यांच्या गळ्यामध्ये जे माळा होत्या, त्याप्रमाणे त्यांना वेणीला लावलेली जी फुलं होते ते सगळे फुलं खाली पडले. त्या फुलांचा सुगंध सगळीकडे सुटला. काय अलौकिक वर्णन केलंय. उच्चैर गुरु नृत्यमाना, नृत्य करू लागल्या, गाणे म्हणू लागल्या, नाचू लागल्या. कृष्णाबरोबर स्वरजाती मिश्रिता, हा अहो स्वरजाती
वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या काही सामान्य होत्या का? त्यांना संगीतज्ञ होत्या. या सगळ्या प्रकारच्या स्वर जाती म्हणजे काय, सगळ्या प्रकारच्या राग रागिण्या या ठिकाणी प्रगट झाल्या. कृष्णाच्या या मुरलीचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. कृष्णाच्या मुरलीचा स्वर काय होता? कृष्णाच्या मुरलीचा स्वर ते म्हणतात दैवतावर रेललेला कोमल निषाद, म्हणजे ध आणि नी याच्यामधला स्वर होता. तेव्हा असा हा भगवंताच्या मुरलीचा नाद आहे. आणि स्वरजाती मिश्रिता, हा अनेक राग आहेत, रागिण्या आहेत, त्याप्रमाणे आलाप आहेत, ताना आहेत, ह्या सगळ्या घेऊ लागल्या. आणि जग्राह बाहुना स्कंधम याप्रमाणे श्रीकृष्णाच्या सोबत नृत्य करता करता सगळ्या अंगाला घाम आला. एवढं गारवा होता बरं का, शरद ऋतू आहे, गारवा आहे, नदीचा गारवा आहे, उघडं वसारा आहे, पण तरी नृत्य करता 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 सगळ्या स्त्रियांना घाम आला, त्यांच्या कपाळाला घाम आला. त्याप्रमाणे चंदनालिप्तम आघ्राय, श्रीकृष्णाला कुणी चंदन लावतंय, श्रीकृष्णाचं चंदनाचा वास कुणी घेत आहे, कुणी त्याच्या तुळशीचा वास घेत आहे. गंडम गंडे संतद्या अदात तांबूल चर्वितम, कुणी त्यांना तांबूल देत आहे. याप्रमाणे सगळ्या थकल्या. कृष्णाला म्हणायला सगळ्या गोपी, कृष्णा आम्ही थकून गेलो, थकलोत आम्ही. अहो 6 महिने नृत्य केलं, थोडं केलं का? थकल्या, भागल्या, अंगाला घाम आला, थरथर कापू लागल्या. आणि गोप्यो लब्धावित कांतम श्री एकांत वल्लभम, याप्रमाणे श्रीकृष्ण म्हणाले हरकत नाही. कर्णोत्पल लाल कपोल घर्म त्यांच्या गळ्यामध्ये, त्याचप्रमाणे त्यांच्या गालावर घामाचे थेंब दिसू लागले, कानावर कपोलावर घर्माचे थेंब दिसू लागले. आणि वक्त श्रियो वलन नूपुर घोषवाद्यही, याप्रमाणे यांनी वर्णन केलंय. भागवतकार म्हणतात कृष्ण कोणाशी रममाण झाले हो? गोपिकांशी झाले का? अहो दिसलं गोपिकांशी झाले, पण रेमे रमेशो व्रज सुंदरी भीर यथार्भक स्वप्रतिबिंब बिंबहा, स्वप्रतिबिंब बिंबहा. जसा लहान मुलगा, अत्यंत लहान, ज्याला कळत नाही, त्याला आरसा समोर ठेवावा, तो आरशामध्ये खेळतो, त्याला वाटतं दुसरंच कोणीतरी बालक आहे काय की. म्हणून जसा एखादा अर्भक लहान मुलगा अज्ञान अवस्थेतला, तो जसा आपल्या प्रतिबिंबाबरोबर खेळावा, तसा भगवंत आपल्याच प्रतिबिंबाबरोबर खेळले. गोपी म्हणजे भगवंताचंच प्रतिबिंब होतं असं त्यांना म्हणायचं. अहो बरोबर आहे ना, आपण सुद्धा कोणाचं प्रतिबिंब आहेत? आपण ईश्वराचंच प्रतिबिंब आहेत. आपण प्रतिबिंब आहेत, ईश्वर बिंब आहे. म्हणून ते म्हणतात यथार्भक स्वप्रतिबिंब विभ्रमः, भगवंत हा आपल्याच प्रतिबिंबाबरोबर खेळला. गोपी वेगळ्या नव्हत्या, कारण दोन्ही एकच होते. ही एकात्मता त्यांना सांगायची आहे. या ठिकाणी आपण प्रतिबिंब पाहतो आरशामध्ये, आपल्याला वेगळं दिसतं, वेगळं रूप दिसतं. वेगळं असतो का हो? नाही. आरसा हे फक्त उपाधी आहे, तो उपाधी काढा, आपण एकच आहे. तसं उपाधी कोणती आहे? संसार ही उपाधी आहे, देह ही उपाधी आहे. देह बाजूला केला की आपण एकच आहोत. त्याप्रमाणे मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगर पांघरू हरी. याप्रमाणे तदंग संग प्रमुदा कुलेंद्रिया केशांदुकुलम कुचपुत्तिकांबा नांजा प्रतिवोढुमलंबज स्त्रियो वितस्त्रमाला भरणा कुरुद्वह. आणि नृत्य करता करता करता, गाणं म्हणता म्हणता म्हणता, नाच करता करता करता, खेळता खेळता त्यांच्या वस्त्राचं भान त्यांना राहिलं नाही. त्याप्रमाणे डोक्यावर घातलेले जे अनेक दागिने होते, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या वेण्या होत्या, त्या सगळ्या विस्त्रस्त वस्त्राभरणा, त्या सगळ्या वेण्या सुटून गेल्या. त्याप्रमाणे त्यांचे फुलं सुटून गेले, वित्रस्त माला भरणा. त्याचप्रमाणे वस्त्राचं देखील भान राहिलं नाही. आणि भगवान त्यांच्याबरोबर खेळत होते. आकाशामधल्या सगळ्या स्त्रिया, कोणाच्या? देवस्त्रिया, खेचर स्त्रिया, त्या म्हणाल्या कृष्णाचं हे जे रूप आहे आणि कृष्णाचं हे जे सौंदर्य आहे ते अलौकिक आहे, आणि कृष्णाच्या सोबत क्रीडा करायला मिळणं हे महत् भाग्य आहे. ते भाग्य आपल्या नशिबी नाही. त्या फक्त नुसत्या लांबून पाहत होत्या, बाकी काही नाही. कृष्ण विक्रीडितम वीक्ष ममू खेचर स्त्रिया कामादित शशंकाश सगुण विस्मितो भवत. आकाशामध्ये चंद्र आणि चांदण्या या देखील भगवंताचे हे रूप पाहत होत्या. आणि मग ह्या सगळ्या श्रांत झाल्या, थकल्या, भागल्या. आणि मग श्रीकृष्णाने प्रत्येकीचं मुख आपल्या हातामध्ये घेतलं, प्रत्येकीचा चेहरा आपल्या करकमलामध्ये घेतला. तापामृजत करुणा प्रेमणा. आणि श्रीकृष्णाने त्यांना सांत्वन केलं, त्यांना त्यांचा जो श्रम आहे
तो श्रम बाजूला केले, श्रमपरिहार केला. प्रामृतत करुणा प्रेमणा, अत्यंत करुणेने अत्यंत प्रेमाने श्रीकृष्णाने त्यांना सावरलं. त्याचप्रमाणे त्यांना सुंदर अशा शब्दामध्ये त्यांच्याशी भाषण केलं आणि त्यांच्या आपल्या हाताने त्यांना समजावलं. गोप्य स्फुरत पुरट कुंडल कुंदल गंडश्रिया सुदिता निरीक्षणेन मानम ददत्ते ऋषभश्च जुगुकृतानी पुण्याने तत्करू स्पर्श प्रमोदाः. आणि श्रीकृष्णाचा करस्पर्श त्यांना झाल्याबरोबर काय आनंद झाला. हा आनंद ब्रह्मानंद सहोदर. ब्रह्मानंद वेगळा काय असतो ते हाय. ब्रह्मानंद म्हणजे वेगळा काही नाही. कृष्णाच्या स्पर्शाचा आनंद हा ब्रह्मानंदच होता. आकाशामधल्या स्त्रिया, आकाशामध्ये सगळे देव गर्दी करू लागले. विमान आकाशामध्ये दाटल्या आणि त्यांनी भगवंतावर पुष्पवर्षाव केला. याप्रमाणे 6 महिन्याची रात्र करून भगवंतांनी ही क्रीडा केली. आणि आपले सांगितल्याप्रमाणे त्यांनी सांगितलं होतं की मी तुमच्या इच्छा परिपूर्ण करीन. त्याप्रमाणे आज ह्या इच्छा त्यांच्या परिपूर्ण केल्या. शिसेवा आत्मन्यवरुद्ध संवृता, या ठिकाणी शब्द वापरला आहे. आत्मन्यवरुद्ध संवृता. भगवंतानी नियंत्रणपूर्वक ही क्रीडा केलेली आहे. इथे कुठेही भगवंताचा पाय घसरला नाही. कुठेही भगवंत या कुठल्याही स्त्रियांच्या बाबतीत घसरले नाहीत, स्खलित झाले नाहीत. हा अर्थ आहे. कुठेही स्खलित झाले नाहीत. त्यांच्या मनामध्ये कुठेही पापभावना किंवा वासनेची भावना निर्माण झाली नाही. कोणत्याही दृष्टिकोनातून कामभावना निर्माण झाली नाही. ते अलिप्तपणाने स्वतःचं स्वरूप जाणून यांच्याशी त्यांनी क्रीडा केली. शिसेवा आत्मन्यवरुद्ध सौरता सर्वा शरद काव्यर्था कथाश्रया. याप्रमाणे या शरद ऋतूमधली ही भगवंताची क्रीडा या ठिकाणी सांगितली. आता राजाने प्रश्न उपस्थित केला आहे. राजाने जो प्रश्न उपस्थित केला आहे तो काय, त्यानंतर भगवंताच्या या अलौकिक स्वरूपाचं विवरण शुकाचार्य जे करतील आणि नंतर इतर ज्या कथा आहेत त्या संबंधीचे चिंतन उद्या करण्यात येईल. हरे नमः पुंडलिक